माई, असं म्हटलं जातं जगामध्ये सर्व शक्तींचं संतुलन एका योग्य पद्धतीने साधलं जातं. कोणतीही एखादी शक्ती जेव्हा आपली सीमा सोडून पुढे जायला लागतात त्याच वेळेला दुसरी एखादी शक्ती अशी निर्माण होते की त्या माध्यमातून त्या शक्तीवर अंकुश घातला जातो. जगात जेव्हा जेव्हा पाप वाढीला लागतं त्यावेळेला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पुण्याची देखील वृद्धी होत जाते. देव आणि दानव दुसरं काय माई, या वृत्ती आहेत ज्या कायमच एकमेकांवर परस्परांवर कुरघोडी करत असतात. तसंच होतंय मंडळी ह्या हिरण्यकश्यपूचं. आता ही रंजक कथा आपल्याला कुठे घेऊन जाईल हे पाहूया. भगवान हिरण्यकश्यपूंचा विजय असो. भगवान हिरण्यकश्यपूंचा विजय असो. भगवान हिरण्यकश्यपूंचा विजय असो. पुत्र हिरण्यकश्यपू, या जयघोषानं संपूर्ण चराचरात प्रसन्नता संचारली आहे. आपल्या पुत्राच्या या विजयानं आणि यशानं मातेचा ऊर भरून पावलाय. माते, हे सगळं आपल्या आशीर्वादामुळेच शक्य झाले आहे. परंतु आज अजून एक गोष्ट इथे सांगावीशी नक्कीच वाटते की आजची ही प्रसन्नता येण्यामागे अजून एक दुसरे कारण देखील आहे. आज इतक्या वर्षांनंतर आमचा पुत्र प्रल्हाद आणि भार्या कयाधू यांचं या नगरीत आगमन होणार आहे. ही तर अतिशय आनंदाची वार्ता आहे. किती वर्षे त्या दोघांचे दर्शन घेण्यास मी आतुर होते. हो माते, आम्ही स्वतः देखील या घटनेसाठी खूप आतुर आहोत. गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न आज सत्यात उतरणार आहे. महाराणी कयाधू देवी आणि राजपुत्र प्रल्हाद यांचे आगमन होत आहे. हो, महाराणी कयाधू, पुत्र प्रल्हाद, तुम्हा दोघांचंही या नगरीमध्ये स्वागत आहे. डोळ्यात अंजन घालून आम्ही तुम्हा दोघांचीही प्रतीक्षा करत होतो. खरंय, प्राणाहून प्रिय अशा प्रल्हादाचे कौतुक ऐकून त्याला भेटण्यासाठी आम्ही अधीर झालो होतो. अखेर तो दिवस, तो क्षण आज आला आहे. पुत्र प्रल्हाद, अरे तुझं गोड कौतुक करण्यासाठी तुझा हा पिता कित्येक वर्षांपासून आतुर झालेला आहे. होय पिताश्री, मी देखील तुमच्यासोबत खेळण्यासाठी खूप आतुर झाले होते. तुम्हाला माहितीये? महाराणी, याचं तेज, याची बुद्धिमत्ता बघता हा भविष्यात नक्कीच आमच्या इतका प्रतिभावान होईल. आणि यात सगळ्यात मोलाचा वाटा तुमच्या संस्कारांचा असेल. तर मग पुत्र प्रल्हाद, हे राज्य कसे वाटले तुला? आहे की नाही डोळे दिपवून टाकणारे? होय पिताश्री, मी येताना मात्र तेच सांगत होतो. अति सुंदर आणि लोभस आहे आपले राज्य. भगवंताने सृष्टी निर्माण करताना खरंच याची कृपादृष्टी केली आहे. हो, तर भगवंताची कृपादृष्टी आहेच. आम्ही स्वतःच या नगरीचे अधिराज्य गाजवतो आहोत. त्यामुळे आमचे लक्ष तर आहेच. आपलं नातं हे पिता पुत्राचं आहे. त्यामुळे तू आम्हाला पिताश्री म्हणूनच हाक मार. गेल्या कित्येक वर्षांपासून ही हाक ऐकण्यासाठी आमचे कान आतुर झालेले आहेत. आपण माझे पिताश्री आहात, असुरराज महाराज हिरण्यकशिपू. पुत्र प्रल्हाद, कदाचित तुला हे शिकवलं गेलं नाही किंवा तुला हे ज्ञात नसावं की हे केवळ असुरराज नाहीये, तर हे भगवान हिरण्यकशिपू आहे. हो ना महाराणी? हे आणि भगवान कसं शक्य?
भगवान तर एकच आहे, ज्याने सृष्टी निर्माण केली, ज्याने या पृथ्वीचा बचाव केला वेळोवेळी अवतार घेऊन. असं कोण आहे तो भगवान? साक्षात भगवान श्री विष्णू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या देवाची प्रार्थना संपूर्ण मनुष्य जात करत आहे. पाहिलं हिरण्यकश्यपू, ज्या महाराणीच्या संस्कारांचं कौतुक होत होतं त्यांनी या बालकावर काय संस्कार केले ते? उघड उघड आपल्या राजाज्ञेचं उल्लंघन आपल्या घरातूनच करण्याचं दुस्साहस या महाराणीनं केलं तरी कसं? महाराणी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हास. आपल्या राज्यात भगवान फक्त एक, तो म्हणजे आम्ही स्वतः, भगवान हिरण्यकश्यपू. तुम्ही हे शिकवलेत आपल्या पुत्रास की तो दुष्ट विष्णू श्रेष्ठ आहे? नाही महाराज, क्षमा करा, पुन्हा असे घडणार नाही. क्षमा चुकीसाठी असते महाराणी, आणि याने जो केला तो राजद्रोह आहे. पण पिताश्री, आपण भगवंत नाही आहात, आपण म्हणजे पिता आहात. भगवंत तो असतो जो आपल्या भक्तांची मदत करतो, ज्याचा सर्वत्र संचार असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. यापुढे मुखावाटे एक अक्षर देखील उच्चारू नकोस प्रल्हाद. आपल्या राज्यात विष्णूचं नाव घेणं म्हणजे राजद्रोह. त्या राजद्रोहाची शिक्षा फक्त एकच, शिरच्छेद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रभू राजकुमार प्रल्हाद यांच्या हातून महापाप घडले आहे. आजवर आपण अनेक सामान्य जनतेस या गुन्ह्यासाठी शासन केले आहे, तर आज आपल्या राजपुत्राला जो न्याय जनतेला तोच न्याय राजपुत्राला देखील. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याच्या अपराधाची शिक्षा याला ओम नमो मिळणारच. भगवते वासुदेवाय. महाराज नाही, महाराज, ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज क्षमा करा. आपला पुत्र हे लक्षात घेऊन तरी त्याला क्षमा करा महाराज. असा पुत्र असण्यापेक्षा निपुत्रिक असलेला आम्ही जास्त पसंत करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. याच्या अपराधाची शिक्षा आम्ही स्वतःच्या हाताने देऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हे विष्णू, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुझा हा मायावी खेळ आमच्या सोबत चालणार नाही. बघ, यावेळी विजय आमचाच होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. चल चल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते हे वासुदेवाय. विष्णू, तुझी चाल, तुझे डावपेच ओळखतो आम्ही. अरे तू आमचा पराजय करू शकला नाहीस म्हणून तू आमच्या पुत्रावर गारोड केला आहेस.
ओम नमो भगवते वासुदेवाय परंतु याने साध्य काहीही होणार नाही. ओम नमो भगवते या वासुदेवाय पृथ्वीतलावरच्या प्रत्येक जीवाचा जो तुझं नामस्मरण करतो त्याचा नाश करू आम्ही. ओम नमो भगवते आणि तुझाही वासुदेवाय सर्वनाश करू. त्याची सुरुवात यापासून होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय प्रल्हाद, बाळ प्रल्हाद, प्रल्हाद पुत्र. फारच पुत्रवियोग दाटून आलाय महाराणी. आता त्याची सवय करून घ्यायला लागेल. आणि या सगळ्याला तुमचे कुसंस्कार जबाबदार आहेत. दैत्य कुळाचं अहित करू पाहणारी शिकवण जर दिली जात असेल राजपुत्राला, तर आम्ही आणि आमचे पुत्र भगवान हिरण्यकश्यपू कदापि हे सहन करणार नाही. सत्यवचन माते, सत्यवचन. आम्ही त्या विष्णूच्या भक्तास त्याच्या पापांची शिक्षा आमच्या हाताने देऊन आलो आहोत. आम्ही जो आदेश दिलेला आहे तो सगळ्यांसाठी सारखाच. मग भले तो आमचा पुत्र प्रल्हाद का असेना. नाही स्वामी, आपला पुत्र कुठे आहे तो? महाराणी, आपला कोणताही पुत्र नव्हता. असं नका म्हणू महाराज. आपण मला वचन दिले होते की कितीही संकट आली तरी आपला पुत्र प्रल्हाद माझ्यापासून दूर जाणार नाही. विसरलात का आपण? विस्मरण तुम्हाला होते महाराणी. सर्वप्रथम आम्ही दैत्यकुलाचे निरूप आहोत, भगवंत आहोत. आणि मग त्यानंतर तुमचे पती. आमची निष्ठा, आमचं कर्तव्य आमच्या राज्याप्रती. आणि त्याच्या पुढे तुम्हाच दिलेला आम्ही शब्द आमच्यासाठी कसपटा समान आहे. म्हणजे महाराज, तुम्ही प्रल्हादास? होय, आमचे ध्येय एकच, या विष्णूचा सर्वनाश. त्यासाठीच आम्ही आमच्या पुत्राचा आमच्या या हाताने वध केलेला आहे. त्यासाठी आम्हाला या किंचित देखील पश्चाताप नाही. काय? आपण त्या पुत्राचे पिता असून असे कसे वागलात स्वामी? कारण दैत्य कुलोत्पत्ती म्हणून त्यांनी केलेलं काम अधिक महान आहे. होय, आणि त्यामुळे आता इथून पुढे त्या विष्णूचं नाव आपल्याला पुन्हा कधीही ऐकू येणार नाही, कधीच नाही. माझा प्रल्हाद. राणी कायाधू, पुढे पाऊल टाकण्याआधी कान देऊ नये का? आपण केवळ द्वारच नव्हे तर राजघराण्याच्या चालीरीतीचे उल्लंघन करत आहात. राजज्ञेचे माप ओलांडत आहात. जर दैत्य कुलाप्रती असलेले तुमचे कर्तव्य विसरून तुम्ही त्या विष्णुप्रिय कपटी मुलाकडे जाऊन पाहत असाल तर खुशाल जा. पण त्याआधी एक निवाडा करा. तुम्हास तुमचे पती आणि त्याचे शासन प्रिय आहे की तो कपटी पुत्र? ही तुमच्या मातृत्वाची आणि एका महाराणीच्या कर्तव्याची धर्मपरीक्षा आहे. माते, माते, प्रल्हाद, बाळ प्रल्हाद, माते, प्रल्हाद, बाळ. अरे, तू इथे कसा आलास? पिताश्री, माझा मृत्यू व्हावा ही आपली इच्छा होती देखील, परंतु आम्ही ती पूर्ण करू शकलो नाही. कारण जन्म मृत्यू हे भगवंताच्या हाती असतं, माझा किंवा तुमचा नाही. कारण आपण भगवंत नाही.
मी स्वतः तुला कड्यावरून खाली ढकललेला असताना तू जिवंत परत कसा आलास? मला ढकललं पण मला तर हे कळलं नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 आपण मला ढकललेलं असेल परंतु मी इतर एखाद्या कापसाप्रमाणे किंवा फुलाच्या पाकळीप्रमाणे हवेत तरंगत होतो. निसर्गाच्या सानिध्यात मी खूप आनंदून गेलो होतो आणि तसंच मी उडत उडत इथवर आलो पिताश्री. पाहिलं, हे सारं त्या कपटी विष्णूचं कारस्थान आहे. त्याने त्या प्रल्हादाच्या मतीवर राज्य केलंय, करणी केली आहे. महाराज त्याला क्षमा करा. पण माते माझा काय अपराध आहे? अपराध? ओ नो वासुदेवाय. आत्ताच्या आत्ता या मुलाला उचला आणि अंधार कोठडीत नेऊन टाका. नाही महाराज. वासुदेवाय. ओ नो भगवते वासुदेवाय. प्रल्हाद, ओ नो. तोंड बंद कर. बघताय काय? उचला ह्याला. विसरून जा आमचा पुत्र आहे ते. उचला ह्याला आणि अंधार कोठडीत टाका. महाराज, आपण एक पिता असून इतके पाषाण हृदयी कसे काय झालात? आणि दैत्य कुळातली महाराणी असून तू राजद्रोही माता झालीस ना. कुठल्याही मातेसाठी आपला पुत्र हाच तिचे सर्वस्व असतो. जसे तुम्हाला तुमच्या पुत्राचे अहित समजत नाही तसे मला माझ्या पुत्राचे फक्त हित कळते आहे. क्षमा करा मला, पण मी माझी बाजू निवडली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. गयाधू याला गप्प कर. सैनिक, याला आत्ताच्या आत्ता घ्या आणि अंधार कोठडीत टाकून द्या, अन्यथा आम्ही तुमचा शिरच्छेद करू. नाही महाराज. सोड ह्याला. नाही. सोड. नाही नाही महाराज. नाही महाराज. महाराज, महाराज, मी पाया पडतो. प्रल्हाद. गयाधू. विष्णू, तू आमच्या सहनशक्तीचा अंत बघतो आहेस. आता बघ आम्ही तुझ्यावर आक्रमण करून तुझा पराभव कसा करतो ते. असं आगतिक होऊन तू अविवेकी निर्णय घ्यावा हेच त्याला अपेक्षित आहे. माते, दुसरा काही पर्याय आहे का? आहे. पण त्यासाठी शांत डोक्याने पाऊल टाकायला हवे. हा तोच विष्णू आहे ना ज्याने माझ्या पुत्राचा वध केलाय. यावेळी बघू कसा त्याच्या प्रिय भक्ताच्या मदतीला धावून येतो ते. अरे अरे मंडळी, जगात कधीही एकाच व्यक्तीची कायम सत्ता असत नाही. कारण तसंच झालं तर कायम अराजकता माजेल. आणि याचा प्रत्यय आपल्याला इतिहास अनेक वेळेला देत आलेला आहे. पण ही मनात असलेली लालसा आणि स्वामित्वाची हाव असते जी हिरण्यकश्यपू सारख्या व्यक्तींच्या मनामध्ये ठासून भरलेली असते. आणि अशा अहंकारी असुरांचा नायनाट कसा होतो हे आपल्याला ठाऊक आहे. भेटूया पुढील भागामध्ये. पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा ठाकूर